केवायसीच्या अज्ञानामुळे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिला वंचित. मुदतवाढीची मागणी. शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून शहरी व ग्रामीण भागातील अनेक महिला केवळ केवायसी प्रक्रियेच्या गैरसमजुतीमुळे वंचित राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2 वेळा संधी देऊनही अपेक्षित जनजागृती न झाल्याने हजारो महिलांच्या हातातून थेट आर्थिक मदत निसटल्याची खंत व्यक्त होत असून आता केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. लाडकी बहीण योजनेत नोंदणी केलेल्या अनेक महिलांना बँकेत केवायसी पूर्ण केल्यास योजनेची केवायसी आपोआप पूर्ण झाली असेल असा चुकीचा समज झाला. यामुळे स्वतंत्रपणे योजनेसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. प्रामाणिक शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यापासून त्या वंचित राहिल्या. विशेष म्हणजे ही चूक केवळ अज्ञानामुळे झाली असून यामध्ये सर्वाधिक फटका गरीब, निराधार व गरजू महिलांना बसला आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महिलांनी सांगितले की आम्ही बँकेत केवायसी केली म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले, परंतु आता समजते की योजनेसाठी वेगळी केवायसी आवश्यक होती. प्रशासनाने योग्य वेळी स्पष्ट माहिती दिली असती तर आज आम्ही लाभापासून वंचित राहिलो नसतो. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान तालुका स्तरावरील संबंधित कार्यालयांकडून प्रभावी जनजागृती करण्यात मोठी त्रुटी राहिल्याचा आरोपही होत आहे. गाव पातळीवर माहितीचा अभाव, योग्य मार्गदर्शनाची कमतरता आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्याने महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला. परिणाम शासनाच्या कल्याणकारी योजनेचा उद्देश काही प्रमाणात अपूर्ण राहिल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. योजना चांगली आहे पण अंमलबजावणीत त्रुटी असल्याने लाभार्थ्यापर्यंत ती पोहोचत नाही. केवळ ऑनलाईन प्रक्रिया आणि कागदोपत्री अटीमुळे ग्रामीण महिलांना अडचणी येतात. शासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. वंचित महिलांनी शासनाकडे भावनिक साथ घालण्यात केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर करण्याची मागणी केली आहे. आमच्या चुकांपेक्षा माहितीअभावी आम्ही मागे पडलो आहोत. शासनाने आम्हाला अजून एक संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणामुळे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन केवायसीसाठी मुदतवाढ देत वंचित महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. अन्यथा शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.